आपण आज बनवतोय शेव. संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते. सगळे मसाले आहेत ना, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. हे मी हळद टाकते, हा टाकला मसाला, आम्हाला तिखट आवडतं म्हणून जास्त टाकते मसाला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता टाकणार मीठ. आता आपण याला मळून घेऊया. आता पीठ आपलं झालंय मळून. मी दाखवलं नाही पीठ मळताना, कारण व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून. हे आता आपलं पीठ मस्त मळून झालंय बघा. आता आपण शेव पाडायला घेऊ. हे आता आपण केलेलं आहे. हा आहे आपला साचा. यात काही तेल वगैरे लावायची गरज नाही आहे, डायरेक्ट टाकलं तरी चालतं. तेल लावल्याने काय होईल, हात थोडा सटकायची भीती असते. आता या साचे आहेत आपण भरून घेतलाय. आता आपण शेव पाडायला घेऊया. फ्लेम आपल्याला हायच ठेवायची. जसे बबल्स कमी होत गेले ना, फ्लेम मीडियम ठेवायचं. बघा आता आपले हे बबल्स कमी झाले, म्हणजे हे आपले शेव आता व्यवस्थित तळले गेलेत. बघा बबल्स कमी झाले म्हणजे आपले ते व्यवस्थित तळले गेले, कारण त्यातलं पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं. मग आता आपल्याला हे काढायचं. जोपर्यंत हे बबल्स आहेत ना, तोपर्यंत आपल्याला तळायचं आहे. हे एकदा गेलं, तेल शांत झालं की मग आपल्याला काढायचं. आता बबल्स शांत होत आहेत.
बघा. इथं परत उलटा करून तळून घ्यायचं आणि मग काढायचं. बाकीचे पण मी तळून घेते, तुम्हाला दाखवते. मस्त कडक झाले. आवाज येत असेल तुम्हाला. बाकीचे मी तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फायनल रिझल्ट. ही आमची माऊ. शेव तळायला लागले ना की हे असे येतात खायला. हे आपले 1 किलोचे शेव तयार. चहा बरोबर हा आपला 1 किलोचा बेसनचा शेव रेडी झालाय. आणि ह्या चहा बरोबर खूप छान लागतं खायला. आता आपण चहा बरोबर खाऊया.